ॲक्च्युली MMRD आणि SRAच्या माध्यमातून होणारं काम होतं ते चांगल्यासाठी होतं, असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. खऱ्या अर्थाने MMRD चालू करतंय का काय हेच कल्पना येत नाही. कारण आज कमीत कमी 1 वर्ष झालं आहे, की 4,500 घरं तोडून लोकांना काही कमीत कमी 250 लोकांना घर भाडं देखील दिलेलं नाही. त्यांचं पात्र झालंय की नाही हेही माहिती नाही. आणि अशा लोकांना जबरदस्तीने घरं खाली करायला लावली. आज 1 वर्ष झालं. 6 महिन्यापूर्वी विजयादशमी दिनी म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. मग 6 महिने जर मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं तर त्या जागेवरती कमीत कमी मला वाटतंय 1-2 महिन्याच्या आतमध्ये तिथं क्रिया चालू व्हायला पाहिजे. पण ती अजिबात होत नाही. त्याच्यामुळं इथं शंका येते, की बाबा हे काम होतंय की नाही. या ठिकाणची जनता शासनानं घातलेल्या ह्याच्याबद्दल, प्रोजेक्टबद्दल विरोधात नाही. पण जनतेचं म्हणणं आहे, की ज्या ठिकाणी घरं तोडलेले आहेत, त्या ठिकाणचा प्रोजेक्ट पूर्ण करा. तिथं घरं बांधा आणि लोकांना राहायला द्या म्हणजे बाकीच्या ठिकाणी. परंतु इथला स्थानिक जे माजी प्रतिनिधी आणि काही त्यांचे लोक जे आहेत, हे बाकीच्या उर्वरित येऊन 21 मधली पण घरं तोडून त्यांना चेक देऊन इथनं पळवायच्या भानगडीत आहेत. याचाच अर्थ की रमाबाई नगरमध्ये रमाबाई नगरचं नावच राहू नये असा तरी घाट घातलेला नाही का? आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचा प्रोजेक्टला अजिबात विरोध नाही. प्रोजेक्ट झाला पाहिजे. कारण गेल्या 25 वर्षापासून रमाबाई नगरमध्ये घरं, बिल्डिंगा होतील म्हणतात, पण ते होत नाहीत. आणि शासनाच्या माध्यमातून होतं असं म्हटलं, तर या ठिकाणी फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार चाललेला दिसतोय. तो होऊ नये. शासनानं स्वतःच ते मनावर घ्यावं. मध्यंतर असे कोणतेही मध्यस्थीवाले दलाली करणारे लोक न ठेवता शासनानं हा प्रोजेक्ट करावा एवढीच विनंती आमची. सध्या वर्ष होऊन गेलेलं आहे. लोकांचे म्हणजे N19 जे क्लस्टर आहे त्या तेथील जवळजवळ 4,000 घरं तोडलेली आहेत. पण अद्याप जे मुख्य काम चालू व्हायला पाहिजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. पण घराचं जे प्रत्यक्षात काम चालू व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये थोडा हे आहे, की संभ्रम आहे, की घरांचं काम कधी चालू होणार आहे. काहींना असं वाटतंय, की तिथले काही अगोदरचे डेव्हलपर्स आहेत, की त्यांनी काही लिटिगेशन्स केलेले आहेत, त्याच्यामुळं प्रकल्प रखडलेला आहे की काय? अशा अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आणि स्थानिक म्हणजे जे MMRD आहे किंवा SRF जे प्राधिकरण आहे, त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन लोकांमधला जो संभ्रम आहे तो दूर करावा. प्रोजेक्टला लोकांचा विरोध नाही. प्रोजेक्ट झाला पाहिजे. शासन प्रोजेक्ट घेतं आहे, तर शासनाच्या वतीने जो प्रोजेक्ट होतो तो लवकर होऊ शकतो. कारण मुंबईमधले बरेचसे प्रोजेक्ट आहे दुसऱ्या खाजगी बिल्डरचे आहेत आणि ते प्रोजेक्ट रखडलेले आहेत. तर हाच एक प्रोजेक्ट आहे की तो शासनाकडून होतोय, तर तो लवकर व्हावा ही आमची अपेक्षा आहे. आणि तो झाला तर लोकांना आनंदच आहे. आणि काही लोकांच्या मुख्य मागण्या आहेत काही, की जसं धारावीच्या धर्तीवर थोडा एरिया वाढून मिळतोय. तर रमाबाई कॉलनीसारखा आणि पूर्ण कामराज वगैरे सगळा एरिया मिळून जवळजवळ 155च्या आसपास एकर जमीन आहे. तर त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांना निदान 350 ते 500च्या घराचं स्क्वेअर फीट घराचं तरी मागणी आहे. लोकांमधून तशी मागणी आहे. तर ती सरकारने त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कसं आहे साहेब, की आता जो विषय आहे MMRD SRAचा प्रकल्प जो माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये राबवण्याचा जो प्रयत्न चालू आहे. इथे लोकांचं असं म्हणणं आहे, की आमचा विकासाला किंवा प्रकल्पाला विरोध नाही आहे. विकास जर होत असेल, शासन जर विकास करत असेल चांगली गोष्ट आहे. पण तो विकास हा त्या विकासाच्या आडून लोकांची फसवणूक आणि इथे दंडेलशाही नाही झाली पाहिजे. आता जर तुम्ही असा जो मला प्रश्न केला, की इथे कामाची सुरुवात झाली आहे का? तर बघा आता जवळपास हा प्रकल्प जेव्हा रमाबाई आंबेडकर नगरमध्ये, कामराजनगरमध्ये इथे प्रकल्प हा आणला गेला ते साल होतं माझ्या मते 2023-24 दरम्यान तो प्रकल्प आणला गेला. 2023-24 नंतर आज 2026 आहे. ह्या प्रोसेसमध्ये आज जवळपास कामराजनगर N19 मधले जवळपास 4,000 घरं तोडून झालेली आहेत. त्या घरं तोडण्याला जवळपास 1-1.5 वर्ष झालेले आहेत. तरीही सध्या तिथं अजून काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे लोक नाराज आहेत. कारण की लोकांना ही भीती आहे, की हे काम कधी सुरू होणार आणि आम्हाला पोझिशन कधी मिळणार. नंबर 1. नंबर 2, आता लोकांचं म्हणणं असं आहे, की बाबा आम्ही सर्व विभागातील जनता म्हणजे माता रमाबाई आंबेडकर नगर झालं किंवा कामराजनगर झालं, ह्या सगळ्या वस्तीला म्हणजे इथून पूर्ण वस्तीला एक ऐतिहासिक दर्जा आहे. इथे आंदोलनं झाले आहेत, इथे मोर्चे झालेले आहेत. इथली लोकं प्रामुख्याने इथली सर्व बहुसंख्यक लोकं दलित आहेत. मग जेव्हा दलित वस्त्यांचा जेव्हा विकासाचा मुद्दा येतो त्यावेळी त्यांना प्रशस्त असा विकास करून का दिला जात नाही सरकार मार्फत. ती इथे लोकांची मागणी आहे, की बाबा आम्हालाही धारावी, वरळी यांच्या धर्तीवर आम्हालाही चांगलं प्रशस्त आमचा विकास व्हावा.
आमच्या इथे SRA जर आणि MMRDA जॉईंट व्हेंचरमध्ये जर काम करते, शासन काम करते, तर त्या शासनाने इथे टाउनशिपची योजना राबवावी, शहरीकरणाची एक योजना राबवावी, जेणेकरून इथली सर्व लोकांना सर्व सुविधा उपलब्ध होतील. कारण की ह्या विभागात जी राहणारी लोक आहेत ती अत्यल्प गरीब गटातली आहेत. आणि त्या गरीब गटातल्या लोकांना जर आपण व्यवस्थित राहणीमान दिलं, व्यवस्थित विभाग जर डेव्हलप करून दिले, तरच त्यांचा विकास होईल. ह्या मागणी धरून आम्ही लोकांसोबत चालायला, लोकही त्याच मागणीने आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रकल्प येतो त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पाच्या आडून फसवणूक नाही झाली पाहिजे आणि दंडेलशाही नाही झाली. ह्या दोन्ही गोष्टी या 1.5-2 वर्षात झाल्या. त्याच्यामुळे लोकांचा आता कल आहे की शासनाकडे ते लोक मागतात की आम्हाला 500 स्क्वेअर फीटचं घर द्या, प्रशस्त हॉस्पिटल द्या, गार्डन द्या, शाळा द्या आणि लोकांसाठी व्यवस्थित बसण्या उठण्याच्या जागा द्या, फिरायला वगैरे जागा द्या. ह्याच इथल्या मागण्या आहेत आणि ह्याला धरूनच आम्ही सर्वजण पुढे जात आहोत. मी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये खूप वर्षापासून राहतोय. विकासाचा फक्त नारळ फोडण्यापुरता विकास नसतो. विकास हा सर्वसामान्य लोकांचा विकास सुद्धा झाला पाहिजे. त्यासाठी कुणालाही लोकांना विचारात न घेता जर तुमच्या स्वतःच्या डोक्याने तुम्ही चालत असाल, लोकांना जर लक्षात घेत नसाल, तर तो विकास लोकांच्या कामाचा कधीच होत नसतो. आज आमच्या रमाबाईमध्ये नगरमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याचा विकास पहिला झाला पाहिजे, त्यानंतर मग डेव्हलपमेंटच्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. जे प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले आहेत त्या प्रतिनिधीने आमच्या विकासाच्या बाबतीत आम्हाला विचारलं पाहिजे. आजपर्यंत कोणी सर्वसामान्य लोकांना घरात येऊन विचारलं नाही आहे की तुमच्या विकासाचं स्वरूप कसं असेल, किंवा त्यांचा ज्यांनी त्या जो आराखडा मांडला आहे तो आराखडा सर्वसामान्य लोकांना त्यांनी अजूनपर्यंत क्लिअरपणे दाखवलेला नाही. म्हणजे लोक संभ्रमात आहेत सध्या तरी का आमचा विकास नेमका कसा होणार. धारावीच्या धर्तीवरती आम्हाला 500 स्क्वेअर फूटची घरं भेटणार का, किंवा यांच्या डोक्यात चाललेले त्या पद्धतीने विकास होणार का. काही गोष्टी तर एरियामध्ये अशा प्रमाणात फिरतात आहे की एरियातला जो हायवेचा टप्पा आहे तो त्यांचा सेलसाठी त्यांनी राखून ठेवलेला आहे. म्हणजे आम्हाला वाईट टाकण्याचाच प्रकार आहे. म्हणजे SC ST NT OBC दलित समाजाला तुम्ही त्यांचे घरं काढून घेणार, त्यांच्या चाव्या काढून घेणार. आज आमच्या चाळीमध्ये एका रूमची प्राईस 50 ते 60 लाख रुपये. जर तुम्ही हायवेच्या नजीकच्या जर चाळे तोडून त्यांना कुठेतरी पाठी टाकत असाल तर तसा विकास आमच्या पुन्हा रमाबाईला नको आहे. आमची घरं हायवेला आहे. तुम्ही प्रायमरी आमच्या लोकांना जिथे घरं आहेत हायवेला आम्हाला घरं दिली पाहिजेत. मग तुम्हाला सेल झोन जो बनवायचा असेल तुम्ही बाकी कुठे पण बनवू शकता. भूमिपूजन झालं त्याची पण माहिती सर्वसामान्य लोकांना नव्हती. काही गिनेचुने लोक त्यांनी स्वतःचं भूमिपूजन करून घेतलं आणि एका कामराजनगरमध्ये भूमिपूजन केलं आणि त्यामध्ये माता रमाबाई आंबेडकर नगरचं नाव घेतलेलं आहे. आमच्या विभागात कोणी आजपर्यंत आलेलं नाही भूमिपूजन करायला. आमच्या विभागात भूमिपूजनच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन होतं. त्यांनी कामराजनगरमध्ये नारळ फोडलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणून त्यांनी कामराजनगरमध्ये नारळ फोडलेला आहे. आमच्या रमाबाईमध्ये आजपर्यंत कोणी भूमिपूजनासाठी आलेलं नाही. पहिलं तर आपण या चॅनलच्या माध्यमातून निवडणुकीनंतर हा विषय समोर आणता हेच आपल्या चॅनलचं आम्ही कौतुक करतो. कारण या ठिकाणची वस्तुस्थिती वेगळी आहे. ज्यावेळेस आम्ही स्थानिक नागरिक म्हणून या प्रकल्पाकडे बघतो तेव्हा सगळ्यांची एकदम मनापासून इच्छा आहे की हा प्रकल्प झाला पाहिजे. पण लोकांमध्ये जी भीती तयार झाली ती काही दलालांमुळे. आणि हा प्रकल्पाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माता रमाबाई आंबेडकर नगर ही महानगरपालिकेच्या लँडवरती चाळी स्वरूपात 108 चाळी आहेत. आणि त्या ठिकाणी 2016ला प्रकाश गंगाधरे सुधार समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या बैठका घेऊन याला 550चा एरिया मिळू शकतो याबाबतचे लेखी ठोस पुरावे दिलेले. आणि योगायोगाने भाजपच्या नवनिर्वाचित महापौर या ऋतू तावडेताई या देखील घाटकोपरच्या आहेत. आणि आम्ही त्यांना या 2 दिवसात भेटणार आहोत की बाबा त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत की त्यावेळेस सुधार समितीचं जे भाजपचे असलेले प्रकाश गंगाधरे यांनी 550चा एरिया रमाबाई कॉलनी आणि लगतच्या सगळ्या वसाहती यांना केलेला तोही प्रकल्प बोलणार आहे. दुसऱ्या बाजूला जो फ्रीवेचा प्रकल्प आहे, फ्रीवेच्या प्रकल्पाच्या बाबतीत असं शासनाकडनं ठोस असे कागदपत्र सादर केले जात नाही. प्रकल्पाच्या बाजूनी सगळी वसाहत उभी आहे. आज आम्ही शेवटी या 15 दिवस झाले, 15 दिवसापूर्वी मी स्वतः त्या ठिकाणी कृती समितीच्या वतीने पत्रव्यवहार दिलेले आहेत की प्रकल्प करायला 36-38 सोसायटी तयार आहेत. पण प्रकल्पातले काही अडचणी समोर दिसत आहेत. जसं ही जागा खाजगी म्हटली जाते, शासनाची म्हटली जाते, कोर्टात केस चालू आहे म्हटलं जातं. असे विविध प्रश्नामध्ये लोकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे. आणि परत निवडणुकीच्या धर्तीवरती सांगितलं जातं 2,500 घरं खाली करण्याचे आदेश होते, 4,500 घरं खाली केले, रस्त्याच्या नावावर घरं खाली. आता एवढा मोठा लँड खाली केल्याच्या नंतर तिथं खरं प्रकल्प सुरू झाला पाहिजे होता. आणि जर 1-2 वर्षात बिल्डिंगी बनणार आहेत तर आम्हाला वाटतं एक मोठा 10-15 एकरचा
परिसर मोकळा केला आहे आणि असं असताना दुसऱ्या बाजूचा परत रस्त्याची घाई करण्याऐवजी त्या जागेवर जर बांधकाम सुरू झालं असतं तर लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार झालं असतं. कोणी प्रकल्पाच्या विरोधात नाही, पण ज्या पद्धतीने राजकारण करू पाहत आहेत काही लोक, ही जागा ज्या मालक ज्यांना म्हटलं जातं गारुडिया, त्यांच्या घशात घासले जातं, ही भीती मात्र लोकांमध्ये आहे. आणि त्यामुळे आपण आज जो प्रश्न उपस्थित केला आहे, खरं तर लोकांनी कुणीच विरोध केला नाही. यासाठी लोकांची हीच अपेक्षा आहे की आम्हाला वाढीव जागा मिळावी, आमचं लवकरात लवकर इथं नंदनवन व्हावं. आणि अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आमचा विश्वास आहे. पण आजची परिस्थिती इथली वेगळी आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. जय भीम.